राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वस्व श्री शरद पवार यांचा 27 जानेवारी रोजी मराठवाडा दौरा होता। नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावरती कुठेतरी तो दौरा रद्द झाल्याची माहिती आपल्याकडे आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीपजी चव्हाण। दिलीप, कुठेतरी हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते, नेमकी खरी माहिती काय? नाही, दौरा 27 जानेवारीला हिंगोलीला शरद पवार साहेबांचा होता, पण काल रात्री उशिरा त्यांच्या ऑफिसमधून निरोप मिळाला आम्हाला की साहेबांची तब्येत जरा थोडीशी बरोबर नसल्यामुळे साहेबाला आराम करण्याचा सल्ला डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे आणि त्यामुळं तो दौरा 4 दिवसाचे साहेबाचे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले असल्यामुळं हा जो हिंगोलीचा दौरा होता तो आम्ही पोस्टपोन करून हाच कार्यक्रम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ठेवण्याचा निर्णय सगळ्यांनी केलेला आहे। आणि तसं बोलणं आमचं जयंतराव पाटील साहेबांनी, दांडेगावकर साहेबांनी, सूर्यकांत पाटील यांच्या सगळ्याशी झालेलं आहे। कुठेतरी तुमची तयारी पूर्ण झाली होती, शताब्दी सोहळा होता, त्यातून नरसीमध्ये येणार होते, एका हॉटेलचं या ठिकाणी उद्घाटन होणार, हे सगळे कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आले का? सर्वचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात, सगळे कार्यक्रम जे आहे, आमच्या आजोबाचं वय 100 वर्ष झालेलं आहे, ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांचा सत्कार शरद पवार साहेबांच्या हस्ते व्हावा असं इथल्या नागरिकांचं मत होतं आणि म्हणून गौरव समितीने शरद पवार साहेबांची तारीख त्या ठिकाणी घेतली होती। इथले स्थानिक आमदार गौरव समितीचे अध्यक्ष होते मुटकुळे साहेब आणि म्हणून या ठिकाणी बाकीच्या सर्व पक्षीय नेते सुद्धा या कार्यक्रमाला येणार होत्या। राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर असतील, सूर्यकांत पाटील असतील, दांडेगावकर साहेब असतील, गणेशरावजी दुधगावकर साहेब, वरपुडकर साहेब, श्वेता महाले मॅडम असतील, हिंगोली जिल्ह्याचे सर्व आमदार खासदार सर्व या ठिकाणी येणार होते। मग हा कार्यक्रम मोठा व्हावा आणि परत हा कार्यक्रम जे आहे ते सर्व कार्यक्रम पुढे आम्ही ढकलला आणि फेब्रुवारीच्या एक साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम होईल असं आम्ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी। निश्चितच हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीपजी चव्हाण। 27 जानेवारी होणारा शरद पवार यांचा दौरा जो आहे तो दौरा मराठवाड्यात होता, मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोलीचा दौरा होता, मात्र तो दौरा कुठेतरी त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव रद्द झाल्याची माहिती आपल्याला हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे, समीर रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।